आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता MSPचा लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026चं आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी शिवछत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.